तर राज्यातील व्यावसायिकांसाठी आज पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे। अनेक हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिकसह अनेक भागात गॅसचा तुटवडा जाणवतोय। युद्धाचा परिणाम देशातील इंधन सेवेवर झालाय। राज्यातील गॅस सेवा कोलमडून पडली आहे आणि याचा थेट फटका घरगुती गॅस आणि हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल चालक आता चक्क चुलीवर स्वयंपाक करतायत। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चुलभट्ट्या पेटवल्या। अनेक खानावळं डोसा सेंटरवाले लाकडी भट्टीकडे वळालेत। हॉटेल व्यावसायिकांकडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीनं सुरळीत करण्याची मागणी केली जाते। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चुली पेटवल्यात। गॅस सिलेंडर नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात केली आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चूल पेटवण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात हॉटेलमध्ये आज पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। उद्यापासून हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळण्यास बंद होणार, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत। मुंबईमध्ये एलपीजी सिलेंडर तुटवड्याचा हॉटेलसोबतच छोट्या स्टॉल धारकांनाही फटका बसलाय। गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे व्यवसाय ठप्प करावा लागेल अशी भीती या व्यावसायिकांना वाटतेय। मुंबईतले स्टॉल धारक जे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर छोट्या मोठ्या व्यवसायासाठी करतात, त्यांनाही वेळेत सिलेंडर मिळत नाही। मुंबईतील प्रसिद्ध पंचमपुरीवाला हॉटेललाही मोठा फटका बसलाय। गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्व मेनू उपलब्ध नसल्याचा बोर्डच या हॉटेल व्यावसायिकांनी लावलाय। युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कमर्शियल गॅसचा पुरवठा खंडित झालाय। कोल्हापूर शहरातील अनेक खासगी मेस चालकांकडे आजचा दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। गॅस पुरवठा न झाल्यास उद्यापासून या मेस चालकांना आपली मेस बंद ठेवावी लागणार आहे। बंद ठेवावी लागल्याचा फटका मेस चालकांना तर बसणारच आहे, मात्र आगाऊ पैसे देऊन मेसमध्ये जेवणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि नोकरदारांच्या जेवणाचा देखील प्रश्न उभा राहिलाय। गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून आता कोळशाची मागणी होतीये। सध्या कोळशाचे भाव 40 रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात कोळसा विकत घेतला जातो। रत्नागिरी शहरातील विविध सॉ मिलमध्ये लाकडांची मागणी वाढली आहे। सध्या सॉ मिलमध्ये लाकूड प्रति किलो 4 रुपयांनी मिळतंय। भुसा 3 रुपये किलो। बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांकडून जळाऊ लाकडांची आता विचारणा होऊ लागली आहे।